नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी चालवलेल्या अग्रगण्य मिशन समृद्धीमध्ये मी संदीप भाई आपल्या सर्वांचे प्रत्येक स्वागत करतो। बघा, आता हरभऱ्याचं सीझन सुरू झालेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी हरभरा पेरणी केलेली आहे आणि आता मागच्या 8 दिवसामध्ये जो काही पाऊस झाला त्याच्यामध्ये बरेचसे शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम आहे, हरभऱ्याला उबळ लागणार का, आणि जर हरभऱ्याला उबळ लागली तर पूर्णपणे प्लॉट बसायला सुरुवात होऊन जाते, तर ते कंट्रोल होणार का, यासाठी आता शेतकऱ्यांच्या पहिली दुसरी फवारणी ही करणं सुरू आहे। काही शेतकऱ्यांचा अजून पेरायचंच बाकी आहे। अशा वेळी शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे आणि काय नाही, यासाठीच हे व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत असतो। यावर्षी मी मिशन समृद्धी अंतर्गत एक शेतकरी आहे जे पहिल्यापासून ज्यांनी जर्मिनेशनपासून आपल्या मिशन समृद्धी अंतर्गत मार्गदर्शन घेतलं आणि ट्रीटमेंट घेतली, त्यांचे अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। व्हिडिओ हा पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, खूप महत्त्वपूर्ण असणार। चला शेतकऱ्यांचे अनुभव बघूयात। नमस्कार दादा। नमस्कार। नाव सांगा तुमचं? गजानन पांडुरंग नवरोटे। दादा, यावर्षी आपण पहिल्यापासूनच मिशन समृद्धी अंतर्गत मार्गदर्शन आणि ट्रीटमेंट घेऊ राहिले। यावर्षी किती एकर हरभरा जो आहे तो आपल्या मिशन समृद्धी अंतर्गत पेरलेला आहे तुम्ही? 8 एकर हरभरा। आपण यावर्षी म्हणजे बीज प्रक्रिया केल्यापासूनच ट्रीटमेंट घेत आहोत, बरोबर ना? तर आपला जो हरभरा आहे आता सध्या, हा लागवड कधीचा आहे? 10 ऑक्टोबरचा आहे। व्हरायटी कोणती आहे? कृपा डॉलरची। म्हणजे सर्व डॉलरचे 8 एकरचा 8 एकर डॉलर। बरं, या मागच्या सप्ताहामध्ये जवळपास खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला, तर 10 तारखेला तुमची लागवड झालेली होती। तर पहिली फवारणी तुमची कधी झाली? माझी 17 दिवसानंतर मी पहिली फवारणी केली। 16व्या-17व्या दिवशी तुमची पहिली फवारणी झाली। 17 दिवसांनी पहिली फवारणी। कशासाठी? तर पाऊस खूप होता, उबळ वगैरे लागेल किंवा फुटवे पाहिजे, यासाठी आपण पहिली फवारणी ही घेत असतो। तर त्याची तुमची पहिली फवारणी झाली। आणि दुसरी फवारणी 22-23 तारखेला घेतली। म्हणजे परत 5-6 दिवसानंतर दुसरी फवारणी घेतली। एवढ्या लवकर फवारणी घेण्याचं कारण? या मागच्या हप्त्यात जरा पाऊस जास्त झाला, वावरात म्हणजे पाण्याचं प्रमाण जास्त झालं होतं शेतात, काही ठिकाणी पाणी तुंबलं होतं। म्हणजे आता सध्या ओलावा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि एवढ्या ओलाव्यामध्ये हरभरा हे जमत नसतं, हे बऱ्यापैकी उबळ ही लागत असते। तर तसा काही प्रॉब्लेम आता आपल्याला दिसतोय का? नाही, आता उबळ तर सध्या स्टॉप झाली। अच्छा, उबळ पहिल्यापासून उबळ नाही त्याला। अच्छा, पण आहे थोड्याफार प्रमाणात, तर ते आता जरा कंट्रोल। म्हणजे ज्या ठिकाणी आता पाऊस पडल्यानंतर पाणी साचलं होतं खूप मोठ्या प्रमाणात, त्याच ठिकाणी थोड्याफार प्रमाणात नुकसान झालंय, एकदम किंचित आहे त्या ठिकाणी, ते पण किंचित। आपण एवढं काही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आपलं नाहीये। पण ज्या गोष्टीसाठी आपण फवारणी घेतली होती, फुटवे, वाढ होणे, तर ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा आता सध्या दिसतोय का? ब्रँचिंग भरपूर झाली सर यावर्षी ब्रँचिंग सुद्धा काम पडत, खुडायचं काम पडणार नाही। मला एक सांगा, पहिली फवारणी कोणती झाली? लेक्सा क्वालिटी प्रोडक्शन। दाखव एकदा। बघा शेतकरी बांधवांनो, आपण यांना जी पहिली फवारणी सुचवली होती त्याच्यामध्ये यांना दिलं होतं, हे बघा क्वालिटी एच हे यांनी वापरलेलं आहे, हे लेक्सा, याच्यामध्ये हे जैविक बुरशीनाशक प्रोटेक्शन आणि हे पाण्याचा पीएच वगैरे क्लिअर करण्यासाठी क्वालिटी स्प्रेडर, हे एक प्रोडक्ट यांना दिलं होतं। अशी 4 प्रोडक्टची ही फवारणी झाली होती। सर, पहिली फवारणी एवढीच होती का अजून काही घेतलं होतं त्याच्यामध्ये? नाही घेतलं सर, अळीचं औषध घेतलं होतं। अळीचं घेतलं होतं, इमॅमॅक्टिन त्यावेळेस घेतलं होतं, म्हणजे पहिल्या फवारणीमध्ये। मग पहिल्या फवारणीनंतर नंतर काय फायदा दिसला? पहिल्या फवारणीनंतर त्याला सुरुवातीपासून फुटव्यांची हे झाली सुरू, आणि थोडं त्यात क्वालिटी सुद्धा हरभऱ्याची खूप वाढली, म्हणजे वाढ पण झाली, फुटवे पण दिसली, क्वालिटी पण व्यवस्थितपणे दिसू राहिली। आणि पाणी जास्त झाल्यामुळे परत आपण फवारणी घेतली, परत 5-6 दिवसांनीच फवारणी घेतली। मग तेव्हा कोणती घेतली? मग परत हीच फवारणी घेतली सर, म्हणजे रिपीट हीच घेतली, काही वेगळी घेतलेली नाही। परत त्यात फक्त साप पावडर टाकली 25 ग्रॅम, आणि ती बरं काय घेतली? थोडं काहीतरी चेंज म्हणून, म्हणजे थोडेसे तुमच्याच मनाला चेंज पाहिजे होतं, समाधानासाठी घेतलं होतं, नाही तर घ्यायची गरज होती का? गरज नव्हती। बरं, आता जे काही तुमच्या 2 फवारण्या झालेल्या याच्याच, तर या फवारण्यांमध्ये तुम्हाला आता म्हणजे दरवर्षी मध्ये जो काही हरभरा येत होता आणि या वर्षीचा जो काही हरभरा, याच्यामध्ये काय फरक वाटतो? आतापर्यंत या कंडिशन मध्ये सिंगल काडी राहायची। अच्छा, आता या 2 फवारण्यानंतर याला 8 ते 10 ब्रँचिंग, 8 ते 10 एका झाडाला ब्रँचिंग आहे। तुमचा हरभरा लागवड झाली 10 ऑक्टोबरला। आपण 20 ऑक्टोबरला परत एक व्हिडिओ बनवला होता, त्यावेळेस नेमकं आपलं उगवत होतं, म्हणजे कुठं उगवलं होतं कुठं बाकी होतं, तरी सुद्धा ते खूप दाट वाटत होतं। पण त्याच्यानंतर आता 17 दिवस झाले, आजची 7 नोव्हेंबर आहे, 20 तारखेनंतर आज 7 नोव्हेंबर, म्हणजे आपल्याला 17 दिवस झाले। 17 दिवसानंतर आज तुम्हाला काय काय फरक वाटतो याच्यामध्ये? फरक हाच की म्हणजे या 17 दिवसामध्ये, मागच्या 17 दिवसामध्ये तुमच्या 2 फवारण्या झाल्या। त्यावेळेस आपण ज्यावेळेस पहिला व्हिडिओ बनवला त्यावेळेस नेमकंच निघाला सुरुवात झाली। म्हणजे या भागातल्या सर्वात पहिले तुमचाच हरभरा आहे, अजून बी लोकांच्या हरभरा पेरलेलं नाही, शेजारी हरभरा पेरलं नाही सर, अजून पेरलेलं नाहीये, त्याला एवढ्या पद्धतीचे फुटवे असतील किंवा वाढ ह्या गोष्टी पण आपल्याला पाहायला मिळत नाहीये। तर समाधानी आहात या सगळ्या गोष्टींना? बघा, मी परत एकदा दाखवू शेतकरी बांधवांनो, हे यांचं शेत आहे, मी मुद्दामून एका बांधावरती, हे बघा हे यांचं पूर्ण शेती इकडचं, यांच्या बांधावरती
बांधायला लागून एक अजून शेत आहे, त्यांनी पण हरभरा पेरले नाही अशातला भाग नाही आहे. दाखवतो, हे बघा मी झूम करून दाखवतो. या ठिकाणी या झाडाची कंडिशन बघा, यांच्याच ठिकाणी हे हरभरा यांची कंडिशन बघा. हे जे शेजारच्यांनी हरभरा पेरलेला आहे याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये असं किती दिवसाचा फरक आहे? त्यांचं आणि आमचं एकाच दिवशी पेरलेलं आहे. एकाच दिवशी पेरलेलं आहे. त्यांच्याला आता फवारणी त्यांनी ट्रीटमेंट केली नसेल किंवा त्यांची फवारणी झाली आता, तरी झालेली आहे. 2 दिवस अगोदर एक फवारणी झाली, तरी पण एवढी ब्रांचिंग एवढी फुटवे एवढी ब्रँच. आता तुमचे शेजारी एक आहे अजून, त्यांचा पण आपण परिचय घेऊयात. नमस्कार दादा. नमस्कार दादा. तुमचं नाव सांगा. पांडुरंग नामदेव कुंडार. तुम्ही यांचे कोण? यांचे माझा पुतणे. म्हणजे पुतणे म्हणजे शेजारीचेच आहे तुम्ही, शेजारी. म्हणजे गावातलेच आहे ना. हा. आता तुम्ही पण यांच्या प्लॉटवर आज आलेले आहात, तर तुम्हाला काय फरक वाटतोय प्लॉटमध्ये? खूप फरक आहे माझ्या हरभऱ्यापेक्षा आणि या हरभऱ्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे खूप रासायनिक औषधी वापरलेली आहे अच्छा. आणि ही यांनी गजानन नरोटे यांनी जैविक वापरलेली आहे. तुमचा आणि यांचा किती फरक आहे लागवडीचा? माझी 3 एकर आहे. 3 एकर तुमचा हरभरा आहे, पण किती यांची 10 ऑक्टोबरला झाली, नाही, तुमची माझी 15 दिवस झाले. 15 दिवस झाले. तर आता जे काही आपल्या आजूबाजूचे हरभरे आहेत किंवा तुमचं जे हरभरा आहे आता सध्या, तर 2 फवारण्यानंतर यांनी आता का 2 फवारण्या घेतल्या, तर हे वातावरणामुळे 2 घेतल्या, नाही तर घ्यायची गरज नव्हती, नाही तर एकच फवारण्याची गरज होती. तशी यांनी 2 फवारण्या घेतल्या. तर तुम्हाला काय वाटतं आता सध्या हरभऱ्यामध्ये फरक? खूप फरक आहे, क्वालिटीमध्ये फरक आहे आणि फुटवे खूप आहे. खोडवायची गरज नाही सर त्यांना, म्हणजे याला खोडायची पण गरज नाहीये आणि क्वालिटी चांगली आहे आमच्या हरभऱ्यापेक्षा. हरभऱ्यापेक्षा क्वालिटी पण चांगली, वाढ पण चांगली आहे. आणि यंदा सर असं वाटतंय का हो की ब्रांचिंग पाहून की खोडायची गरज पडेल त्याला? खुडाची गरजच नाही. दरवर्षी खुडता का? खुडेल हरभऱ्याला सुद्धा एवढी ब्रँचिंग एवढी ब्रांचिंग येत नाही तेवढी आता सध्या आपल्याला तेवढी आहे. दिसते सर एवढी ब्रांचिंग. आता बघा मी बोलल्यापेक्षा आपण दाखवून देऊयात. बघा शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी मी तुम्हाला डायरेक्टली प्लॉटवर दाखवतो. या ठिकाणी हरभरा बघा, या ठिकाणी हरभरा बघा शेतकरी बांधवांनो, हे एक झाड यांचं, हे बघा या ठिकाणी हे एक झाड यांचं, या एका झाडाला बघा या ठिकाणी हा एक फुटवा, हा एक फुटवा, हा एक फुटवा आणि हा एक फुटवा, हा जमिनीमधूनच, हे 4 फुटवे जमिनीमधून आहे. आणि याला येत असलेले आता हे नवीन फुटवे बघा, हे बघा इथं एक नवीन फुटवा येतोय, इथं एक नवीन येतो, इथं एक येतोय. आता हा एक झाड, याच्या शेजारीच असलेले दुसरं झाड, याला बघा फुटवा, हा एक जमिनीमधून खालून फुटवा येतोय, हा एक फुटवा, इथं हे याला फुटवे बघा, आणि याला नवीन फुटणारे ही फुटवे बघा. आता हे बघा वरचे शेंड्यावरचे फुटवे, म्हणजे एका झाडाला नाही म्हटलं तर 8 ते 10 फुटवे आतापासूनच दिसत आहेत 2 फवारण्यामध्ये. हे एकच नाही आहे, तर तुम्ही प्रत्येक झाडाला अशा पद्धतीने हे पाहू शकता. 1-2 नाही, हे प्रत्येक झाडाला तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. झाडाची क्वालिटी बघू शकता, ग्रीनरी बघू शकता, फुटवे बघू शकता. म्हणजे यांनी बीज प्रक्रियेसाठी सुद्धा तेच औषधी वापरल्या, जर्मिनेशनसाठी फवारणीसाठी सुद्धा त्याच औषधी वापरल्या. तर अशा पद्धतीचा हा प्लॉट यांचा दिसतोय आता सध्या. सर जे आपण जर्मिनेशन केलं होतं याच औषधांचं, फवारणी केली पहिली याच औषधांची, दुसरी फवारणी केली याच औषधांची. मग ज्यावेळेस पहिली फवारणी शेतकरी करतो तर आणि दुसरी बी फवारणी जेव्हा त्याला सांगितली तर तू हीच घे, तर लोक म्हणतात नाही सर मागच्या वेळेस तर ही झाली नाही, मी यावेळेस पहिली तीच घेतली आणि दुसरी हीच घेतली आणि तिसरी हीच घेणार. म्हणजे याच्यामध्ये काही वेगळं घ्यायची गरज आहे का? गरज नाही. बरं लागलं याच्यामध्ये तर बघा तुम्हाला उबळ वगैरे लागते, अळीचं औषध तुम्ही कोणतंही घेऊ शकता. आता बघा उबळ लागते म्हणून तुम्ही प्रोटेक्शन घेतलं, बुरशीनाशक, त्याला वाढ पाहिजे, फुटवे पाहिजे म्हणून लेक्सा घेतलं, त्याच्यानंतर त्याला मुळ्या फुटायला पाहिजे म्हणून क्वालिटी एज घेतलं, आणि पाण्याचा पीएच बॅलन्स करण्यासाठी आता जे काही पाणी खराब होतंय त्यासाठी पाण्याचा पीएच बॅलन्स करण्यासाठी क्वालिटी स्प्रेडर घेतोय. तर हे 4 प्रोडक्ट. आता काय पाहिजे फक्त कीटकनाशक. मग आपण इमेमॅक्टिन घेऊ शकतो, नीम ऑइल घेऊ शकतो किंवा कोणतेही घेऊ शकतो अळीनुसार, म्हणजे आपल्याला जसा प्रॉब्लेम दिसेल त्या हिशोबाने आपण घेऊ शकतो. सर याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या औषधांची गरज वाटते का? गरजच नाही सर. मग आता 2 फवारण्या घेतल्या, समाधानी आहात? या व्यतिरिक्त आपण सुरुवातीलाच सांगितलं होतं आपण मिरची पिकावरही घेतल्या, आणि यावर्षी आत्ताच्या कंडिशन मध्ये तुमच्या तुरीवर पण तुम्ही याच्या फवारण्या काढलेल्या, 3 फवारण्या काढल्या. तुरीची काय कंडिशन आहे? तर एकदम जबरदस्त आहे सर. आपण तुरीचा वाटलं शेवटी टाकू. किती फवारण्या झाल्या त्याच्या? 3 फवारण्या झाल्या तुरीवरती. 3 फवारण्या झाल्या. समाधानी आहे त्याच्यामध्ये? म्हणजे तुम्ही मिरचीवरती पण घेतलं, वालावरती पण याचीच फवारणी घेतली होती, आता हरभऱ्यावरती पण घेताय, तुरीवर पण घेताय. हरभऱ्यावर सुरुवातीलाच आता यावर्षीच घेतली, आणि मक्काला पण तुम्ही दिलं होतं. म्हणजे सर्वच्या सर्व पिकांवर तुम्ही हे वापरून टोटल हेच औषध. म्हणजे सर यावर्षी खरोखर खर्च जास्त वाटतो का कमी वाटतो?
क्वालिटीच्या हिशोबाने खर्च काहीच नाही सर. क्वालिटी जी पाहतोय किंवा फुटवे जे Quality, पाहतोय फुटवे आणि त्याची सगळं ती हरभऱ्याची हिरवेगारपणा दरवर्षीपेक्षा जास्त चांगलं आहे. जी दरवर्षीपेक्षा खूप चांगलं आहे. समाधानी आहात? समाधान. मिशन समृद्धीसाठी किंवा इतर शेतकऱ्यांसाठी काय सांगाल की खरोखर शेतकऱ्यांनी मिशन समृद्धी अंतर्गत मार्गदर्शन घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे सर. आणि ट्रीटमेंट करायला पाहिजे की नाही? ट्रीटमेंट करायला सर पाहिजे सर. ट्रीटमेंटचा कमी फायदा खर्चात- होतो की नाही कमी दरवर्षीपेक्षा? खर्चात उत्पन्न जास्त तुम्ही आहे. दरवर्षी करत असाल पण यावर्षी जे काही हरभरा केलं तर दरवर्षीपेक्षा बेस्ट आहे. दरवर्षीपेक्षा बेस्ट आहे सर. की याच्या अगोदर केमिकल वापरला आपण. आज मी तुमचा दुसरा व्हिडिओ बनवतोय साहेब. आपण 20 तारखेला एक बनवला, आज 7 तारखेला बनवतो म्हणजे 17 दिवसानंतर बनवतोय. परत जेव्हा फुलांच्या स्टेजला असेल त्यावेळेस आपण एक व्हिडिओ बनवूया, जेव्हा घाटी लागेल त्यावेळेस एक व्हिडिओ बनवूयात. म्हणजे यावर्षी पहिल्यापासून शेवटपर्यंत आपली ट्रीटमेंट आपल्या शेतकऱ्यांना दाखवायची आहे. तर शेतकरी बांधवांनो लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला इथून पुढचे सुद्धा व्हिडिओ दिसतील. आता परत मी तुम्हाला दाखवतो हे पूर्ण हरभरा, एकच नाही दोनच नाही तर पूर्ण हरभऱ्याला तुम्ही या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीने फुटवे आहे. उबळ वगैरे जर म्हटलं नगण्य प्रमाणामध्ये एवढा पाऊस होऊन सुद्धा यांना दिसत नाही. आणि सगळ्यात मोठा लोकांचा प्रॉब्लेम आहे उबळचा. कसा वाटतो प्लॉट कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी मदत करा. धन्यवाद.